मग मित्रांनो, कशा सर्वजण 16 तारखेला आपल्या कानावरती एक अतिशय दुःखद बातमी आली की तुमची आणि माझी ताई वैष्णवी हगवणे यांनी हुंडाबाजी आपल्या सासऱ्याच्या, नवऱ्याच्या, सासूच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आणि तेव्हा आपल्याला पुन्हा एकदा जाणवलं की या महाराष्ट्रामध्ये अजून सुद्धा हुंडाबाजीची ती नीच नालायक प्रथा चालू आहे. अजून सुद्धा कित्येक आया बहिणींचा जीव या हुंडाबाजीच्या प्रथेमुळे जात आहे. आणि आपण सर्वांनी ही घटना बघितली, सर्वांनी स्टेटस टाकले, अनेक अनेक रील्स बनवल्या. आपण सर्वांनी खूप सरकारकडे मागणी केली की वैष्णवी कसपटे यांचे जे दोषी आहेत, म्हणजे त्याचं सासू, तिचा सासरा आणि तिचा नवरा शशांक हगवणे यांना ताबडतोब अशी शिक्षा झाली पाहिजे की येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी, येणाऱ्या अनेक नवीन बनणाऱ्या सासू, सासरे आणि नवऱ्यांसाठी एक उदाहरण निर्माण झालं पाहिजे. पण काय, 1-2-3 दिवस उलटून गेले की तुम्ही पण विसरणार आणि सर्व विसरणार आणि मग परत राजेंद्र हगवणे, शशांक हगवणे सारखे बिनडोक माणसं परत जन्माला येणार आणि परत कुठल्या तरी मुलीचं लग्न झाल्यावरती असे बिनडोक माणसं परत त्या मुलीकडून हुंडाबाजी मागणार, हुंड्याची मागणी करणार, छळ करणार आणि परत वैष्णवी सारखी एक कमकुवत मुलगी त्या छळाला कंटाळून आपला जीव घेणार. ही अशी सायकल परत परत चालू राहणार आणि आपण विसरत विसरत जाणार. पण याच्यावरती उपाय काय? याच्यावरती एकच उपाय आहे की राजेंद्र हगवणे, शशांक हगवणे, सासू जे कोणी असेल, त्यांनी जी इज्जत जिथे कमवली आहे त्याच भागामध्ये नेऊन त्यांना सर्वांसमोर पट्ट्याने मारलं पाहिजे. अशा कुत्र्यांना अशी त्यांना एक मानसिक त्रास होईल अशी एक शिक्षा दिली पाहिजे. आणि ती शिक्षा लाईव्ह टेलिकास्ट केली ना, की मग महाराष्ट्रामध्ये असे जे कोणी बिनडोक माणसं असतील ना, त्यांना समजेल की आपण जर आपल्या सुनेकडून हुंडा मागितला तर आपले सुद्धा अशी हाल होऊ शकतात. हा एक सर्वात अतिशय परिणामकारक सोल्युशन मला याच्यावरती वाटतंय. आता ही गोष्ट तर आता आपण बाजूलाच ठेवूया. आता मी काल बघत होतो की वैष्णवी कसपटेचे वडील माध्यमांशी बोलताना बोलत होते की मुलींनो, तुमच्या पाया पडतो, तुम्ही प्रेम विवाह किंवा लव्ह मॅरेज करू नका. मग आता ह्याच मुद्द्यावरती मी बोलणार आहे. सर्वात पहिले, कॉलेजमध्ये असताना वैष्णवीचं आणि शशांकचं प्रेम चालू होतं. 1-2 वर्षांचं प्रेम चालू होतं. मग शशांकच्या वडिलांनी कसपटे परिवाराकडे वैष्णवीची मागणी केली. मग वैष्णवीच्या वडिलांनी बाहेरून इकडे तिकडे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केलं आणि मग त्यांना शशांकचं चरित्र कसं आहे ते समजलं. त्यांना समजलं की हा जो परिवार आहे, हा एक राजकीय परिवार आहे, राजकीय कुटुंब आहे. जरा त्यांना त्यांच्या घराची जी वास्तुस्थिती होती ते सुद्धा आवडलं नाही. मग काय, मग वैष्णवीच्या वडिलांनी इतर ठिकाणी वैष्णवीसाठी मागणे बघण्यास सुरुवात केली. पण तो नालायक शशांक, त्यांनी ज्या ठिकाणी वैष्णवीचे वडील आपल्या पोरीसाठी मागणे घेऊन जात होते त्या ठिकाणी फोन लावून वैष्णवीच्या चरित्रावरती चरित्र खराब आहे असं सांगितलं आणि मग तिथून सुद्धा वैष्णवीचे मागणे फेटाळण्यात आले. मग वैष्णवीच्या वडिलांकडे एकच उपाय होता, तो म्हणजे आपल्या मुलीचं लग्न शशांक हगवणे यांच्यासोबत लावून देणं. मग आपल्या जी माहिती समोर आली त्या माहितीनुसार वैष्णवीने सुद्धा आपल्या वडिलांना सांगितलं होतं की मी लग्न करेल तर शशांक सोबतच करेल. मग बाप म्हणून आता बापाची काय किंमत राहिली कुठे या जगामध्ये? मुली प्रेमात पडतात आणि त्या प्रेमापोटी आपल्या वडिलांनी आपल्याला 20-25 वर्ष किती कष्ट करून वाढवले, जगवले, ते कष्ट त्या मुली विसरून जातात आणि ती चूक आपल्या वैष्णवी ताईंनी केली. वैष्णवी ताईंनी ठामपणे सांगितलं की मी शशांक सोबतच लग्न करेल. मग काय, वैष्णवीचे वडील हताश झाले. त्यांनी जाऊन राजेंद्र हगवणे, त्यांची सासू लता हगवणे यांचे पाय पकडले, शशांक हगवणे यांचे पाय पकडले आणि सांगितलं की माझी पोरगी, मी तिला खूप प्रेमाने वाढवलंय, मी तुमच्या स्वाधीन करतोय, कृपा करून तिचा चांगला सांभाळ करा, चांगला संसार करा, अशी मागणी त्या त्या वैष्णवी हगवणेच्या वडिलांनी केली. एक हताश बाप, त्यांनी ती मागणी केली. मग तेव्हा हगवणे कुटुंबाला समजलं होतं की कसपटे कुटुंबाकडे दुसरा मार्ग नाहीये. मग त्यांनी
साखरपुडा झाल्यानंतर आपले असली रंग कसपटे कुटुंबाला दाखवण्यास सुरुवात केली की मला 51 तोळं सोनं पाहिजे, मला फॉर्च्युनर पाहिजे. जर मला MG हेक्टर दिली, कसपटे कुटुंब MG हेक्टर देत होतं, तर तेव्हा त्याच्यावरती शशांक हगवणे म्हणाले की जर मला MG हेक्टर दिली तर मी त्या गाडीला उभेउभ आग लावून टाकेल. मग त्यांनी फॉर्च्युनर गाडी दिली, चांदीचे ताटं दिली, वाट्या दिल्या आणि मग आपल्या पोरीला त्यांनी लग्न लावून दिलं. फक्त एवढं केलं आपल्या पोरीच्या सुखासाठी. पण मला एक प्रश्न वैष्णवीताईंच्या वडिलांना विचारायचा आहे की काका, जेव्हा तुम्ही तुमच्या पोरीचं लग्न लावून दिलं, पोरीचा हट्ट होता, ठीक आहे, मान्य केलं. पण जेव्हा लग्न झाल्यानंतर तिचा इतका छळ होऊ लागला, तिच्याकडून पैशाच्या मागण्या होऊ लागल्या, हुंडे मागू लागले, तिच्यावरती शारीरिक आणि मानसिक अत्याचार वाढू लागला, तेव्हा तरी तुम्ही कुठेतरी तुमचा आवाज आपल्या पोरीला जवळ घेऊन विचारायचं की पोरी, तुला काय त्रास होतोय का? तुझा कुठे छळ होतोय का? तू मला सांगू शकत नाही, तुझ्या आईला सांग, पण लपून ठेवू नको. कारण तुम्ही आता माध्यमांशी बोलताय की तुम्ही प्रेम विवाह करू नका, लव्ह मॅरेज करू नका. हे कुठपत सत्य आहे? लव्ह मॅरेज हमेशा शशांक हगवणे सारखीच असते असं नाही. पण इथे बोलण्याचा उद्देश असंच की जेव्हा मुलींना तुम्ही लव्ह मॅरेज करता, जेव्हा एखादा मुलगा गरीब असतो, तेव्हा तेच आई वडील त्या मुलीचा साथ सोडून देतात. पण जेव्हा एखादी मुलगी श्रीमंत मुलाच्या प्रेमात पडते, तेव्हा तेच आई वडील बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन न करता मुलगाचं वागणं कसं आहे, चरित्र कसं आहे, त्याचं हिस्ट्री काय, या सर्व गोष्टींची माहिती न घेता आपल्या मुलीचं लग्न लावून देतात. आणि मग काही ठराविक मुलं हुंडाबाजी सुरू करतात. शशांक आणि राजेंद्र हगवणे सारखे नालायक नीच माणसं असतात. तर तुम्ही जे मुलींना आव्हान करता की लव्ह मॅरेज करू नका, हे मला तरी चुकीचं वाटतंय. कारण लव्ह मॅरेज ही लव्ह मॅरेज असते, अरेंज मॅरेज करतो ती पण चांगली असते. पण मुलींना माझं एकच आव्हान आहे, तुम्ही लव्ह मॅरेज करताय, पोरगा कसा आहे, काय करतो, स्वभाव कसा आहे, हे आधी चेक करा. जरी त्या पोराने यशस्वीरित्या लपून ठेवलं, त्याचा असली चेहरा लपून ठेवला, लग्न केलं आणि लग्नानंतर तुम्हाला त्याचा असली चेहरा दिसला की हा नालायक मुलगा माझ्याकडून हुंडा मागतोय, माझा शारीरिक मानसिक त्रास देतोय, त्याचे आई वडील मला सतवतायत, जर तुम्हाला तुमच्यासोबत घडलं तर तुम्ही घाबरून जाऊ नका. वैष्णवीताई घाबरली, तिने आपल्या आईंना वडिलांना काहीच सांगितलं नाही आणि त्या भीतीपोटी वैष्णवीताईंनी आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तर ही चुकी तुम्ही करू नका. जर तुम्ही लव्ह मॅरेज केलीत, तुम्हाला लग्नाच्या अगोदर मुलाचा नालायकपणा जर दिसला नसेल, लग्नानंतर तुम्हाला दिसला असेल आणि तुमच्यावरती छळ वाढला असेल, तर तुम्ही एक पाऊल उचला. कारण पोरांना असं वाटतं, म्हणजे शशांक हगवणे सारख्या नालायक माणसांना असं वाटतं की एकदा लग्न झालं की पोरगी किंवा ती मुलगी काहीच करू शकत नाही. आणि ह्या मानसिकतेवर तुम्हाला वार करायचा आहे. या महाराष्ट्रामध्ये कुठे सुद्धा लग्न झाल्यानंतर मुलींवरती असे अत्याचार होत असतील तर त्यांनी हिंमत हारू नका. आपल्या आईला वडिलांना सांगा, महिला आयोगामध्ये केस करा. मी मान्य करतो की महाराष्ट्रामध्ये एक अशी मानसिकता आहे की कोणाचे आई वडील असं विचार करतील की माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त व्हावा. पण त्या आई वडिलांना पण माझं असं आव्हान आहे की संसार चालू ठेवण्याचे तुम्ही प्रयत्न करा, पण तो संसार मुलगी कुठल्या मुलासोबत करते, तो मुलगा किती नीच आहे, त्याची सुद्धा तुम्ही तपासणी करा. जर मुलगा नीच असेल तरी सुद्धा आपल्या मुलीवरती अत्याचार करत असेल, तर अशा मुलासोबत संसार करण्याची काहीच गरज नाहीये. त्या मुलीला घरी बोलवा, सुखासुखाने ती तिचं आयुष्य तुमच्या घरी काढेल किंवा नंतर दुसरं लग्न लावून द्या. पण अशा नालायक माणसांसोबत तुमच्या मुलीला ठेवू नका. हे माझं आव्हान महाराष्ट्रातील आई वडिलांना आहे. कारण प्रेम विवाह लव्ह मॅरेज मध्ये काहीच दोष नाहीये. फक्त एवढंच आहे की एखादी मुलगी प्रेमात पडते तेव्हा मुलगा कसा आहे, मुलाचे आई वडील कसे आहेत, त्यांची मानसिकता किती आहे, किती नीच आहेत, हे सर्व तपासून तुम्ही ते पूर्ण करा. एवढंच बोलेल. आणि व्हिडिओच्या शेवटीला मी एवढंच सांगेल की वैष्णवी ताई, तू जिथे कुठे असशील, तुझ्या आत्म्याला सुख शांती लाभो. तू जरा हिंमत दाखवली असतीस तर आज ते नीच शशांक हगवणे, राजेंद्र हगवणे, तुझी सासू लता हगवणे, या सर्वांच्या आपण जिरवली असती. पण तू हिंमत हारलीस ताई, तू आत्महत्या केलीस.
वाईट वाटतं, तू आमची साथ सोडून गेलीस, तुझ्या चिमुकला पोरगा इथे सोडून गेलीस, तुझ्या आई वडिलांना इथे रडत रडत सोडून गेलीस. फक्त जरा हिंमत दाखवली असतेस ताई, तर आज कुठेतरी तुझं आयुष्य वाचलं असतं आणि तू तुझ्या मुलासोबत सुखाचं आयुष्य जगू शकले असतेस. ताईंनो, ज्या कोणी माझ्या व्हिडिओ बघतायत, मुलींनो, तुम्हाला सुद्धा माझं हेच आव्हान आहे की लग्नाच्या नंतर जर तुम्हाला तुमच्या सासू सासऱ्याचा नवऱ्याचा असली नीच चेहरा जर लक्षात आला, तर कृपा करून घाबरून जाऊ नका. कृपा करून तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या शब्दाखाली दाबून जाऊ नका. एक तुमच्या अत्याचारावरती तुम्ही एक कठोर, एक ठोस असा पाऊल उचला आणि तुम्हाला तुमचा न्याय मिळवून द्या. हेच मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल. मित्रांनो, व्हिडिओ इथेच संपवतो. मी कधी जास्त व्हिडिओमध्ये मागणी करत नाही, पण जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत जर मित्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या. कारण जितकं तुम्ही सबस्क्राईब कराल, तितक्या चांगल्या व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेल आणि हा चॅनल तितकाच ग्रो होईल आणि तितक्याच चांगले व्हिडिओ तुम्हाला भेटतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ इथेच संपवतो. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.